नमस्कार, आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। सोनगीर येथे सावता परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी रद्द करून नवीन कार्यकारिणी निवडीची चर्चा बैठक झाली संपन्न। सावता परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप माळी यांनी मागील सर्व पदाधिकारी व सदस्य यांची बैठक बोलून सर्व पदे रद्द करावेत व नवीन पदाधिकारी व सदस्य यांची निवड करावी यासाठी विविध विषयांवर चर्चेसाठी सकाळी 11 वाजता बैठक सोनगीर येथील यश इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। माळी समाजाचे हित व अस्मितेच्या प्रश्नावर लढा अधिक गतिमान करणे, सामाजिक कार्य वाढवून माळी समाजाला पुढे आणणे, समाजाचे मजबूत संघटन करणे असे विविध प्रश्नावर मार्गदर्शन व सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप माळी यांनी केले। या बैठकीच्या वेळी मान्यवर विभागीय नाशिक अध्यक्ष संजयजी कैरनार, धुळे जिल्हा अध्यक्ष दिलीप माळी, परमेश्वर माळी, शिंदखेडा BH माळी, अशोक माळी सोसायटीचे चेअरमन प्रवक्ता ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा सरचिटणीस अनिल सोनवणे, पिंपळनेर पूनम माळी, क्रॉस कंट्री प्राध्यापक रवींद्र सूर्यवंशी, मनोगत व्यक्त करणारे ज्ञानेश्वर सोनवणे या सर्वांच्या उपस्थित महामानव यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी उपस्थित नवल खैरनार साखरे, रवींद्र सूर्यवंशी, वसंत महाले, अनिल सोनवणे, महेंद्र जाधव, प्रमोद महाजन, राहुल गेरे, ज्ञानेश्वर महाजन प्रवक्ते, योगेश जाधव मीडिया प्रमुख, उमाकांत खलाने, मनोज माळी कापडणे, रमेश मुकुंदा माळी, अशोक गोविंदा माळी सोसायटी चेअरमन, किशोर माळी जिल्हा अध्यक्ष, सतीश माळी कार्याध्यक्ष, प्रकाश माळी तालुका उपाध्यक्ष, रवींद्र माळी दोंडाईचा, विशाल माळी कुरुकवाडे, तुषार माळी, भाऊसाहेब माळी, ललित माळी, अमोल माळी, मुन्ना माळी, मनोहर माळी आदी सर्व यावेळी उपस्थित होते। हिंदवी समाजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न, क्रांतीसूर्य, महान थोर समाजसेवक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती आई सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे छत्रपती, महाराष्ट्राचे शिल्पकार राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारताचे घटनांचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या स्मृतींना मी वंदन करतो। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यांनी स्वीकारले असे माननीय आदरणीय बाबासाहेब संजयजी खैरनार, सन्माननीय व्यासपीठ, सर्व तोलामोलाचे पदाधिकारी। ही फार माळी समाजाची मोठी संघटना आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की या सावता परिषदेचे या धुळे जिल्ह्यामध्ये मजबूत संघटन करण्यासाठी सर्वांनी आपण या सावता परिषदेला ताकद द्यावी, सर्वांनी या सावता परिषदेमध्ये समाविष्ट व्हावं आणि बाबासाहेब संजयजी खैरनार विभागीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर सावता परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल। आपण लवकरच कल्याण काकांना धुळे जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर आणण्याचे आपण प्रयत्न करू आणि त्यांच्या उपस्थितीत ज्या बांधवांना खरोखर काम करायची इच्छा असेल त्यांना आपण संधी देऊ आणि त्यांच्या बैठकीत आपण त्यांना पद आपण देऊ। आपले सावता परिषद कल्याणराव काकांनी 31 जानेवारी 2007 मध्ये स्थापन केली। 27 जिल्ह्यांमध्ये तिचे कार्य जोमाने सुरू आहे। तो आपला पट्टा थोडा मागे राहिलेला आहे। आपण 2020 मध्ये सावता परिषदेची स्थापना धुळे जिल्ह्यात केली, परंतु आपलं सर्वांचे दुर्दैव बाबासाहेब कोरोना आला। ते कोरोनाने सुद्धा रूप दिलं नाही। आपण 2-3 वेळा आयोजन पण केलं की साखरी तालुक्यामध्ये निजापूर जैतानी या गावी आपण बाबांच्या तिथे आपण बैठक आयोजित केली। तिथंच काय बंधूंनो की बाबांनी निजापूर जैतानामध्ये अनेक कार्यकर्ते घडवले। बाबांमुळे निजापूर जैतानामध्ये अनेक कार्यकर्ते घडले आणि घडताय। सावता परिषद ही जी संघटना आहे ही माळी समाजाने एक विश्वास निर्माण करणारी, विश्वासू कार्य करणारी संघटना आहे। या संघटनेने या काकांनी 27 जिल्ह्यांमध्ये पालथा घातलं, फार कष्ट घेतलेले आहेत, फार परिश्रम घेतलेले आहेत
माळी समाजाचे अनेक प्रश्न तिथे प्रलंबित होते, ते प्रश्न सोडवलेले आहेत. सावता परिषद, समता परिषद अनेक आघाड्या आहेत, अनेक नेते बनलेले आहेत, घरापर्यंत पुढारी बनलेले आहेत, घरापर्यंत पुढारी आहेत. परंतु बंधूंनो, ज्याला कार्य करायचे ग्राउंड लेवल पासून तोच खरा नेता असतो. नुसता मंचावर उभा राहून भाषणबाजी ठोकणे, इकडे काही बोलणे आणि कर्तव्य शून्य राहणे याला महत्व नाही. अरण तीर्थक्षेत्र हे आजच्या 15-20 वर्ष अगोदर आपण गेलो ते कोणाला माहित नव्हतं. अरण कुठं आहे? आपले जे कुलदैवत आहे माळी समाज संत शिरोमणी सावता महाराज कुठं आहे? 95% लोकांच्या घरामध्ये संत सावता महाराजांचा फोटो नव्हता. संत सावता महाराज काय हेच लोकांना माहित नव्हतं. परंतु काका साहेबांनी ते शोधलं आणि त्या अरण तीर्थक्षेत्र अरण या गावाचा विकासाचा त्यांनी विडा उचललेला आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या मूर्तीत वंदन करून आजच्या कार्यक्रमाचं मी अध्यक्ष प्रस्तावित भाषण ऐकलेलं आहे. सर्वांच्या वतीने अध्यक्ष भाषणात या ठिकाणी मी सुरुवात करत आहे. आज सावता परिषदेची धुळे जिल्ह्याची बैठक या ठिकाणी आयोजित होत असताना जवळजवळ समारोपाचा आता कार्यक्रम आलेला आहे. आपले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कल्याणराव काका आखाडे यांच्या मार्गदर्शनानं आज जे धुळे जिल्ह्यात सावता परिषद संघटित झाली आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दिलीप माळी, आपले सिंदखेड तालुका कल्याण काका आखाडे यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी घेण्यात आली की दर 5 वर्षांनी ही बैठकीचं आयोजन करून चांगल्या प्रकारे एक नवीन कार्यकारिणी स्थापन केली जाते. आज तुम्ही मराठवाड्यात पाहिलं असेल, आज आरणभेंडीपासून पुण्यापासून तर संपूर्ण पट्टा हा सावता परिषदेचा कल्याणराव आखाडे यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात नावलौकिक केलेला आहे. समाजाचा एक मोठा दबदबा त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला आहे. आज राज्याचं शासन कुठलंही हो, परंतु कल्याणराव आखाडेंना एक विशेष तिथं वाव मिळतो आणि त्या माध्यमातून ते त्या आरणभेंडीच्या सावता ट्रस्टला पाहिजे तेवढं भरघोस त्या ठिकाणी मंदिरासाठी दान घेऊन येतात आणि एक चांगल्या प्रकारे त्या ट्रस्टचं ते नाव करत आहेत. आणि त्या माध्यमातून सावता महाराजांच्या माध्यमात आपण ज्या परिवारात जन्माला आलो माळी समाजात, आपण इतर पक्षात फार काही मोठी पदं भोगलेली असतील ते काही कामाचे नाही. खांद्यावर आपल्याला जो घेणारा समाज आहे तो माळी समाज आहे. आपले नाशिक विभागीय अध्यक्ष संजय भाऊ खैरनार, आपल्यासाठी खास निजामपूर जैतानी येथून आलेले स्वामी सर आणि त्यांची संपूर्ण टीम, आपले सावता परिषदेचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप माळी सर, BH माळी सर, आपले उमाकांत भाऊ फुलाने, अशोकजी सरपंच साहेब, महेंद्र भाऊ जाधव, आपले सर्व. सावता नावामध्ये अशी शक्ती, अशी जादुई एक कल्पना आहे की सावता शब्द म्हटला तर त्या सावता शब्दात माळी समाजा व्यतिरिक्त कुठलाही समाजाचा या ठिकाणी कोणीही विचार करू शकत नाही. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्र.